मिरवणारे नव्हे, मैदानातले पत्रकार. बदलत्या पत्रकारितेची दखल घ्यायला नकार का? पत्रकार दिनाच्या निमित्ताने काही जणांनी पुन्हा एकदा पत्रकारितेचे प्रमाणपत्र वाटण्याचा ठेका घेतल्याचे चित्र समोर आले आहे. आम्ही असणारे, बाकी सगळे मिरवणारे असा बिनधास्त दावा करत काही तथाकथित जाणकारांनी नव्या पिढीतील पत्रकारांवर शब्दांचे बाण सोडले. प्रश्न असा आहे की पत्रकारिता ही नेमकी कुणाची खाजगी मालमत्ता आहे आणि कुणाला पत्रकार म्हणायचं हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला? आजचा पत्रकार हा केवळ वही पेन घेऊन फिरणारा नसून तो मोबाईल कॅमेऱ्यातून अन्याय टिपणारा, लाईव्हमध्ये प्रश्न विचारणारा आणि सोशल मीडियावरून व्यवस्थेची झोप उडवणारा आहे. हेच लोक काहींच्या डोळ्यात मिरवणारे ठरतात, कारण त्यांची मक्तेदारी धोक्यात आलेली आहे. ज्या आय कार्डवरून उपहास केला जातो ते आय कार्ड म्हणजे मिरवण्याचे दागिने नाहीत, तर कामाची ओळख आहे. ज्यांनी आयुष्यभर कोणत्याही अधिकृत ओळखीशिवाय पत्रकारितेच्या नावावर वावरणे पसंत केले, त्यांना आज शिस्त, ओळख आणि जबाबदारी अंगावर घेतलेली नवी पिढी अस्वस्थ करते, हे उघड सत्य आहे. इतिहासाचे दाखले देऊन आजच्या पत्रकारितेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. टिळक, आंबेडकर, फुले, शाहू महाराजांचा वारसा सांगणारे विसरतात की हे महापुरुष सुद्धा त्यांच्या काळात नवेच होते. त्यांनीही तत्कालीन व्यवस्थेला प्रश्न विचारले, रूढी मोडल्या. असतेच काम डिजिटल माध्यमातून होत असेल तर त्यात गैर काय? ज्यांना फेसबुक, यूट्यूब, डिजिटल मीडिया म्हणजे पत्रकारितेचा ऱ्हास वाटतो, त्यांनी एकदा ग्रामीण भागात जाऊन पाहावं. तिथे हाच फिल्टर आणि फेसबुक वापरून पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा भ्रष्टाचार, शासकीय हलगर्जीपणा समोर आणला जातोय. हे काम करणारे पत्रकार जर उपटसुंभ असतील तर मग वर्षातून एकदाच सत्कारासाठी बाहेर पडणारे काय? जर प्रत्येक नवा पत्रकार तुम्हाला मिरवणारा वाटत असेल तर प्रश्न पत्रकारितेचा नाही, तर तुमच्या नजरेचा आहे. माध्यम कुठलंही असो, आज गरज आहे ती पत्रकारांमध्ये फूट पाडण्याची नाही, तर बदल स्वीकारण्याची. अन्यथा आम्हीच खरे म्हणणाऱ्यांच्या हातात शेवटी फक्त भूतकाळाची वही उरेल आणि वर्तमान भविष्य नव्या पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद होईल. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर.